नमस्कार, मी मनीषा बच्छा, डायरेक्टर ऑफ ओमा क्लासेस। मी 33 वर्षांपासून संस्कृत आणि इंग्लिश शिकवते 8वी ते 12वी। माझा 33 वर्षांचा अनुभव आहे। मी गेल्या वर्षापासून BMAचे संस्कृतचे क्लास सुरू केले आहेत। यावर्षी पण माझे BMS 2024ला ॲडमिशन घेतलेल्या मुलांची बॅच सुरू झाली आहे, तर त्याच्यासाठी मी डेमो लेक्चर अपलोड करत आहे। तर आजचा डेमो लेक्चर माझा वर्तमान काळ लट लकार हा धातू प्रकरणवर आहे, तर तो आपण स्टार्ट करूया। वर्तमान काळ प्रत्यय परस्मयी पद किंवा परस्मयी पदी वर्तमान काळ प्रत्यय याच्यात पण 3 भेद पडतात, म्हणजे एक वचन भाग पडतात। एक वचन, द्विवचन, बहुवचन। पुरुष संस्कृत मध्ये किती वचन असतात? 3। कोणते कोणते? एक वचन, द्विवचन, बहुवचन। एक वचन म्हणजे एक वस्तू किंवा एक गोष्ट किंवा एक व्यक्ती। द्विवचन म्हणजे 2 वस्तू किंवा 2 व्यक्ती किंवा 2 गोष्टी। बहुवचन म्हणजे अनेक वचन, त्याला इंग्लिशमध्ये प्लुरल म्हणतात। 2 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त। एक वचन, द्विवचन, बहुवचन। मी इथे पुन्हा पुरुष लिहिलंय आज, कारण मला आज धातू घ्यायचे। धातू म्हणजे काय मी ते सांगते तुम्हाला। माझ्या मागून म्हणा, परस्मयीपदी वर्तमान काळ प्रत्यय। ती, तहा, अंती, प्रथम पुरुष। ती, तहा, अंती, प्रथम पुरुष। सी, थहा, थ, मध्यम पुरुष। सी, थहा, थ, मध्यम पुरुष। मी, वहा, महा, उत्तम पुरुष। मी, वहा, महा, उत्तम पुरुष। पुन्हा एकदा माझ्या मागून रिपीट करायचं। परस्मयीपदी वर्तमान काळ प्रत्यय। ती, तहा, अंती, प्रथम पुरुष। सी, थहा, थ, मध्यम पुरुष। मी, वहा, महा, उत्तम पुरुष। वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स इंग्लिशमध्ये। मी तुम्हाला कुठलीही गोष्ट 3 भाषांमध्ये सांगणार, मराठी, इंग्लिश आणि संस्कृत। हिंदीमध्ये मी एवढं एक्सप्लेन करू नाही शकणार, कारण मला हिंदी म्हणजे फ्लुएन्सी नाही त्याच्यात, म्हणून 3 भाषांमध्ये सांगेन। तुम्हाला ते सफिशियंट असेल आय थिंक। ओके, हां। वर्तमान काळ, वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स। मग संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? लट लकार हा। से आफ्टर मी, लट, 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 लट लकार हा। परस्मयीपदी वर्तमान काळ प्रत्यय, दॅट इज लट लकार हा प्रत्यय। लट लकार हा प्रत्यय। मग ते कोणते प्रत्यय आहेत? किती आहेत ते? 9। प्रथम पुरुषाचे 3, मध्यम पुरुषाचे 3, उत्तम पुरुषाचे 3। वचन किती आहेत त्यांचे? 3। एक वचन, द्विवचन, बहुवचन। मग आता हे जे 9 प्रत्यय आहेत, 3, 3, 6, 3, 9, हे 9 प्रत्यय कोणाला लागतात? तर हे प्रत्यय लागतात धातूंना। हे प्रत्यय कोणाला लागतात? धातूंना। आता तुम्हाला प्रश्न पडेल की धातू म्हणजे काय? तर धातू म्हणजे इंग्लिशमध्ये वर्ब। गॉट इट? हॅलो, धातू म्हणजे वर्ब, मराठीत त्याला म्हणतात क्रियापद।
मराठीत त्याला म्हणतात क्रियापद. धातू इंग्लिशमध्ये वर्ब, मराठीत क्रियापद. मला कोणी क्रियापदाची व्याख्या सांगेल का? डेफिनेशन, व्हॉट इज इट किंवा व्हॉट इज द वर्ब सांगेल? रेज युअर हँड्स इफ यू वॉन्ट. नाही? बरं, क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग इंग्लिशमध्ये व्हर्बची काय डेफिनेशन आहे? द वर्ड which shows an action is called a verb. Do you get it? The word which shows an action is called a verb. संस्कृतमध्ये तसंच, ज्याच्याने क्रिया दर्शवली जाते त्या क्रियापदाला संस्कृतमध्ये धातू म्हणतात. Got it? What is धातू? मग आता तीन आलं तुम्हाला, मी तुम्हाला तीनचं सांगितलं. तीन म्हणजे काय? तर तीन म्हणजे हे सगळे 9 प्रत्यय. तुम्ही म्हणता फक्त 9 प्रत्यय का? नाही. तुम्हाला दिसत असेल की ह्या जे वर्तमान काळाचे जे प्रत्यय आहेत त्याला 3 ने सुरुवात झाली. दिसतंय का? 3 ने सुरुवात झाली. 3 ने सुरुवात झाली म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का? जे पण सगळ्या काळांचे प्रत्यय आहेत, मग तुमचे लट लकार असो, लंग लकार असो, लोट लकार असो, लीट लकार असो, पुन्हा आणखी रिट लकार असो, 10 लकार आहेत तुम्हाला, 10 काळ आहेत. तर 10 काळांपैकी तुम्हाला 5 काळ महत्वाचे आहेत, 5 टेन्सेस महत्वाचे आहेत संस्कृतमध्ये. मग त्या सगळ्या प्रत्ययांना त्यांनी तिंग नाव देऊन दिलं. त्यांचा कमांडर कोणाला बनवलं? ती प्रत्यय आहे. कळतंय का? वास्तविक सगळ्या ठिकाणी तुम्हाला ती प्रत्यय दिसणार नाही सगळ्या काळांच्या ह्याच्यामध्ये, फक्त वर्तमान काळामध्येच ती प्रत्यय दिसेल. तरी पण त्याला कमांडर बनवून दिला. कोणी? पाणिनींनी. पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरण करतायत. त्यांनी काय सांगितलं? टिंग. टिंग म्हणजे ऑल द प्रत्ययास ऑफ एव्हरी टेन्सेस आर कॉल्ड टिंगंत. गॉट इट? हॅलो. These are pratyayas. These 9 are pratyayas. All the pratyayas of all the tenses are called tingant. टिंगंत. सुबंत वेगळं, हे तिंगंत चालू लागतात. टिंगंत. फक्त याच्यातच तुम्हाला ती प्रत्यय दिसेल, पण तरी सगळ्यांना काय म्हटलं जातं? तिंगंत. सगळ्या प्रत्ययांना तिंगंत म्हटलं जातं. वास्तविक तिथे काही संबंध नाही, तरी पण इथे म्हणजे त्याला ते कमांडर बनवून टाकलं तिला, की तो तुमचा म्होरक्या. म्हणजे जे पण प्रत्यय असतील, ज्याही काळांचे प्रत्यय असतील त्यांना तिंगंतच म्हणा असं त्यांनी फिक्स करून टाकलं पाणिनींनी. मग आता तिंगंत कळलं तुम्हाला? ती जरी असलं तरी हे सगळे प्रत्यय, सगळ्या काळांचे प्रत्यय. मग आता हे प्रत्यय लागतात धातूंना. मग धातूंना कुठे लागतात? शेवटी. धातूंना लागतात ते शेवटी. काय झालं? हे प्रत्यय धातूंना शेवटी लागतात. मग आता पहिले संस्कृतमध्ये धातू जवळजवळ 2000 आहेत. देर आर 2000 वर्ब्स इन संस्कृत. देर आर अबाउट 2000 वर्ब्स इन संस्कृत. त्या धातूंना प्रत्यय लागतात. मग आता प्रत्यय हे शेवटी लागतात. कुठे लागतात? धातूच्या शेवटी. मग आता धातू जे आहे, सॉरी राहू द्यायला पाहिजे. धातूंना पाणिनींनी सांगितलं धातूंना असतात गण आणि पद. धातूंना असतात गण आणि पद. मग आता पुन्हा प्रश्न येतो की गण म्हणजे काय आणि पद म्हणजे काय? तर धातूंना गण म्हणजे अंक दिले. पाणिनींनी काय केलं? त्यांनी किती अंक दिले त्या धातूंना? 10 अंक दिले.
10 अंक कोणते दिले पण त्यांनी? 1 ते 10च अंक दिले. 11 ते 20 दिले नाही. 21 ते 30 दिले नाही. 91 ते 100 दिले नाही. फक्त त्यांनी 10च गण दिले. 1 ते 10 गणांची संख्या आहे 10. गणांची संख्या मराठीत लिहिते. गणांची संख्या आहे 10. पदांची संख्या आहे 3. हे सुद्धा पाणिनींनीच ठरवलं. पुन्हा एकदा ऐका. हे जे आहेत प्रत्यय, हे प्रत्यय कोणाला लागतात? धातूंना. धातू म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वर्ब. त्याची डेफिनेशन म्हटली तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वर्बचं जर म्हटलं तर द वर्ड विच शोज एन ऍक्शन इज कॉल्ड अ वर्ब. धातू जर म्हटलं तर ज्याच्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशा क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात इन संस्कृत. मग या धातूंना काय काय असतात? गण आणि पद. ते कोणी ठरवून दिले? पाणिनींनी. संस्कृत भाषेचे व्याकरण करतात ज्यांनी ग्रामर तयार केलं संस्कृत भाषेचं, आणि त्यांनाच सगळे आधार मानतात पाणिनींना. दुसरं त्यांना कोणी तोड आलं नाही, म्हणजे क्रॉस केला नाही. मग धातूंना गण आणि पद असतात. तर गणांची संख्या त्यांनी किती ठरवून दिली? 10. त्यांनी सांगितलं 10च गण आहेत. एवढे जे 2000 मी तुम्हाला धातू सांगितले, 2000 धातू सांगितले, त्यांची त्यांनी विभागणी कशात केली? फक्त 10 गणांमध्ये. मग ते 10 गण कोणते? तर 1 ते 10. 1 ते 10 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 11वा घेतला नाही. 11 ते 20 घेतले नाही त्यांच्या मनाने. त्यांनी सांगितले 1 ते 10 गण, तर 1 ते 10 गण. पदांची संख्या त्यांनी सांगितलं 3, तर 3च. मग ते 3 पद कोणते कोणते ते सांगते. मग या 10 गणांची त्यांनी पुन्हा विभागणी केली. पाणिनींनी पुन्हा 10 गणांची विभागणी केली. त्यांनी काय केलं? जे धातू आहेत 2000, सुमारे 2000 धातू जे आहेत त्यांना 10 गण दिले. मग कोणाला त्यांनी 1 गण दिला, नंबर दिले त्यांनी. जसं कैद्यांना नंबर दिले जातात, क्रिमिनल्सला नंबर दिले जातात जेलमध्ये, की याला हा नंबर, त्याला तो नंबर, त्याला तो नंबर, त्याच्या नावाने ओळखलं नाही जात, त्या नंबरने ओळखलं जातं. तसं पाणिनींनी काय केलं? धातू जे आहेत सुमारे 2000 त्यांना अंक देऊन टाकले. ते अंक किती दिले? 10. त्यांनी कोणाला 1 अंक दिला, कोणाला 2 दिला, कोणाला 3 दिला, कोणाला 4 दिला, कोणाला 5 दिला, कोणाला 6 दिला, कोणाला 7 दिला, कोणाला 8 दिला, कोणाला 9 दिला, कोणाला 10 दिला. मग आता 10 थोडी गण आहेत, धातू आहेत. मग काही डबल नंबर चालले गेले. कळतंय का मी काय म्हणते? काही डबल अंक चालले गेले. म्हणजे 1 अंक तुम्हाला फक्त एकाच धातूला दिसणार नाही. जसं आपलं नाव या पृथ्वी तलावर एकच आहे का? नाही. आपल्यासारखे बरेच नावं असतील. फक्त आपल्या इथे व्यक्ती भेटल्यावर म्हणतो काय, अरे तू पण तोच आहे का? माझं पण नाव तेच आहे. तसं हे एकमेकांना भेटल्यावर म्हणतात, अरे हो त्याला पण एकच अंक दिलाय का पाणिनींनी? हो मला पण एकच दिलाय. म्हणजे त्याला आश्चर्य वाटतं फक्त एवढंच. कळतं मी काय म्हणते? हॅलो. 10 गणांची जी विभागणी केली त्यांनी काय केलं? कोणाकोणाला 1 दिला, कोणाला 2 दिला, त्यांच्या मताने ॲज ए विशेष. ही गेव अवे द नंबर्स टू द वर्ब्स. मग आता या 10 गणांची पुन्हा त्यांनी विभागणी केली. विभागणी कशात केली? तर 2 गटात. 10 गणांची विभागणी त्यांनी 2 गटात केली. म्हणा माझ्या मागे पहिला गट, दुसरा गट. पहिला गट, दुसरा गट. पुन्हा त्याची सॉर्टिंग करून टाकलं. मग पहिल्या गटात त्यांनी 10 गणांपैकी कोणते गण ठेवले, कोणते अंक ठेवले? 1, 4, 6, 10 हे पहिल्या गटात ठेवले. मग दुसऱ्या गटात उरलेले सांगा बरं कोणते असतील? 1, 4, 6, 10 जर पहिल्या गटात आले तर दुसऱ्या गटात कोणते कोणते असतील सांगा? कोण सांगतात? 2, 3, 5 आणखी 7, 8, 9. गुड. 2, 3, 5, 7, 2,
3 5 7 8 9 10 गण आहेत आणि 10 गणांची पुन्हा त्यांनी 2 याच्यात विभागणी केली. कोणते कोणते? पहिला गट से आफ्टर मी इट इज टू इम्पॉर्टंट. पहिला गट, दुसरा गट. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सब्जेक्ट चार्ट घेतला होता. आज मी तुम्हाला व्हर्ब चार्ट घेते. सब्जेक्ट आणि व्हर्ब याच्या मिळून काय तयार होतं? वाक्य, सेंटेन्स, आणि सेंटेन्सने मग लेसन्स. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग पहिल्या गटात 1 4 6 10 गण घेतले. दुसऱ्या गटात त्यांनी घेतले 2 3 5 7 8 9. मग आता पहिल्या गटाचा आज शिकवते तुम्हाला मी. दुसऱ्या गटाचा नंतर होईल. पद. आता पुन्हा इकडे पद. पदांची संख्या आहे 3. आफ्टर मी परस्मैपदी पद, आत्मनेपद, उभयपद. पुन्हा एकदा ऐका. हाऊ मेनी पदास आर देयर? 3. विचार परस्मैपद, आत्मनेपद, उभयपद. आपण आज जो शिकतोय तो कोणतं पद शिकतोय? परस्मैपद. मग याची सुद्धा विभागणी त्यांनी तसंच केलं. एवढे जे सुमारे 2000 धातू आहेत, 2000 व्हर्ब्स आहेत, त्यांना त्यांनी काय केलं? एकाला परस्मैपद वाटला, एकाला आत्मनेपद वाटला, एकाला उभयपद वाटला. कळतंय का? मग डबल डबल काहींना परस्मैपद गेला, काहींना आत्मनेपद गेला, काहींना उभयपद गेला. कळतंय का? गणांचं पण तसंच केलं. हे तरी 10 होते, हे तर 3च आहेत. काहींना परस्मैपद डबल डबल गेला, काहींना आत्मनेपद डबल डबल गेला, काहींना उभयपद डबल डबल गेला. मग आता ते ओळखायचं कसं ते मी तुम्हाला त्याची टेक्निक सांगेन. मग आता आज आपण शिकतोय परस्मैपद. परस्मैपदाचा कोणता काळ शिकतो आपण? वर्तमान काळ. दॅट इज प्रेझेंट टेन्स. इन संस्कृत लट लकारः. से आफ्टर मी लट लकारः. लट लकारः. वर्तमान काळ. मग तुम्ही म्हणाल ताई आत्मनेपदाचे पण वर्तमान काळाचे प्रत्यय असतात का? हो, आत्मनेपदाचे पण प्रत्यय असतात. मग तुम्ही म्हणाल उभयपदाचे पण असतात का? नाही. उभयपद म्हणजे 2. उभय म्हणजे बोथ. ज्यांना दोन्ही याचे प्रत्यय लागतात, म्हणजे परस्मैपदाचे पण लागतात आणि आत्मनेपदाचे पण लागतात, त्याला उभयपदी धातू म्हणतात. गॉट इट? म्हणजे याचे सेपरेट प्रत्यय दिलेले नाही. उभयपदाचे सेपरेट प्रत्यय नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त परस्मैपदाचे प्रत्यय दिसतील आणि आत्मनेपदाचे प्रत्यय दिसतील. उभयपदाचे दिसणार नाहीत. गॉट इट? ओके, मी तर पाणी पिते. Once again I repeat, these are pratyayas of present tense, that is lat lakarah. Which pad is it? Parasmaipad. Parasmaipad वर्तमान काळ प्रत्यय. How many are there? 9. एकवचन, द्विवचन, बहुवचन. Say after me once again. ती, तहा, अंती, प्रथम पुरुष. सी, थहा, थ, मध्यम पुरुष. मी, वहा, महा, उत्तम पुरुष. मग हे प्रत्यय कोणाला लागतात? धातूंना. धातू म्हणजे काय? वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. हे प्रत्यय कुठे लागतात? धातूंना शेवटी लागतात. धातूंच्या शेवटी. मी मजेने सांगते शेपटीसारखी. धातूंना या प्रत्ययाला काय म्हणतात? तिंगंत. काय म्हणतात? तिंगंत. तिंगंताला कमांडर बनवून टाकलं. तिला. धातूंचे किती धातूंना काय काय असतात? गण आणि पद. गण किती असतात? 10. 10 अंक म्हणजे 10 गण. मग ते 10 गण कोणते? 1 ते 10 ओनली. पद किती असतात? 3. 10 गणांची किती याच्यात विभागणी केली? 2 याच्यात. पहिला गट, दुसरा गट. पहिल्या गटात कोण कोण घेतलं? 1 4 6 10. दुसऱ्या गटात कोण कोण घेतलं? 2 3 5 7 8 9. पदांची संख्या आहे 3. परस्मैपद, आत्मनेपद, उभयपद. आता मी तुम्हाला आज पहिला गण घेते. फक्त कोणता गण घेते? पहिला गण.
Battery is low. Please recharge in time. Battery is low. Please. आता हे प्रत्येक कसे लावायचे बघा धातूंना. पहिला धातू घेते मी नम. आता धातू लिखाणाची पद्धत सुद्धा पाणिनींनी सांगितली की तो धातू कसा लिहायचा. प्रत्येक धातू संस्कृतमध्ये हलंतच लिहिला जातो. हलंत म्हणजे त्याचा पाय मोडका. म हलंत लिहिला, कळलं. प्रत्येक धातू तुमचा संस्कृतमध्ये हलंतच लिहिला जातो. गॉट इट? ओके. मग नम धातू लिहिला. नम धातूला त्यांनी, आता जसं आपण म्हणतो देव आपल्याला बुद्धी वाटतो वगैरे तसं तसं पाणिनींनी नम धातूला अंक दिला 1. पहिला गण त्यांच्या मताने देऊन टाकला. त्याने मागितला नाही, त्यांनी देऊन टाकला पहिला गण. त्याला परस्मयी पद. परस्मयी पदचा मी इथे शॉर्ट फॉर्म लिहिला पप. परस्मयी पद. तुम्हाला फुल फॉर्म लिहावा लागतो बरं का पेपरला. परस्मयी पद. आता मी या नम धातूला हे वर्तमान काळाचे प्रत्यय लावता येईल, म्हणजे लटलकारची लावता येईल, म्हणून मी हेडिंग देते वर्तमान काळ. त्यांनी सांगितलं प्रत्यय शेवटी लागतात, बरोबर आहे. नम ती. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जरी सांगितलं असेल की नमला तुम्ही ती प्रत्यय शेवटी लावा, तरी पण इट इज नॉट रिटन लाईक दिस. दिस इज नॉट द वे टू राईट. ते म्हणतात इट इज द रॉंग वे. मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही मला फॉलो करा, असं ते म्हणतात. ते म्हणतात तुम्हाला सांगितलं ना मी मागे लावायची प्रत्यय, ठीक आहे, पण त्याची त्यांनी एक स्टेप सांगितली. त्यांनी स्टेप सांगितल्या की त्या लावायच्या कशा. मग नमला ते प्रत्यय लावताना सांगतात त्याच्यामुळे मध्ये मिळवा विकरण. त्यांनी सांगितलंय की कुठलेही धातूला प्रत्यय लावण्याच्या आधी तुम्ही त्याच्यात मिळवा विकरण. मग आता पुन्हा प्रश्न येतो विकरण म्हणजे काय. तर विकरण म्हणजे एक छोटंसं अक्षर विच ही हॅज डिसाइडेड. पाणिनी हॅज डिसाइडेड. विकरण म्हणजे एक छोटंसं अक्षर की ते लावल्याशिवाय, ते त्या धातूमध्ये मिक्स केल्याशिवाय प्रत्यय लागणारच नाही. लागणारच नाही. मग त्यांनी प्रत्येक गणाला वेगवेगळं विकरण ठरवून दिलंय. पहिल्या गणाचं त्यांनी विकरण ठरवून दिलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला धातूचा पहिला अंक दिसेल, म्हणजे पहिला गण दिसेल, तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये विकरण मिळवा अ. अ इज द स्मॉलेस्ट लेटर. वी हॅव लर्न्ड इट द डे बिफोर. ओके. अ. व्हॉट इज द विकरण ऑफ फर्स्ट गण. अ. म्हणजे अ मिळवल्याशिवाय तुम्ही त्याला प्रत्यय लावूच शकत नाही. आज थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिसने सवय होईल. कळलं का? याची खूप प्रॅक्टिस होते. पहिला गण दिसतोय नमचा, मग अ मिळवल्याशिवाय प्रत्यय लागणार नाही. ठीक आहे, मग आम्ही नममध्ये अ मिळवतो. द फर्स्ट स्टेप इज विकरण. दिस इज विकरण. मग आता जर हा म हलंत आहे, तुम्हाला मी परवाच्या दिवशीच सांगितलं की 12 खडी संस्कृतची किंवा मराठीची 12 खडी. म मध्ये जर हा अ मिळाला तर मला सांगा कसा होईल तो. नम. म कसा होईल? सरळ. सरळ नम असा दिसतोय. कशामुळे झाला हा सरळ कळला तुम्हाला? अ मुळे. नम झाला सरळ. आता त्याला प्रत्यय लावायला नो प्रॉब्लेम. प्रत्यय लावायचा त्यांनी सांगितले शेवटी. लावला प्रत्यय शेवटी, झाला नमती. गॉट इट? हॅलो. असा नव्हता चालत. असा नव्हता चालत. असा चालेल. असा का चालेल? फर्स्ट स्टेप इज विकरणा. When we mix vikarana into it, it is full. कळतंय का? It is not halant. It will not be halant. नमती झालं. नमती. आता मला ती काढून तहा लावून दाखवा. कोण सांगेल?
अंती लावून दाखवा. गुड, मस्त. नमंती. आता हा म तुम्हाला माहिती आहे का, या 9च्या 9 ठिकाणी तुम्हाला हे विकरण मिळवायचं आहे. असं नाही की एकाच ठिकाणी मिळवायचं, 9च्या 9 ठिकाणी मिळवायचं, म्हणजे मग तुमचं सरळच होणार आहे. आता नम मध्ये अंती मिळवला. आता नियमानुसार तर असं व्हायला पाहिजे, नमचा अ प्लस अंतीचा अ प्लस अ इज इक्वल टू आ व्हायला पाहिजे. तुम्हाला सवर्ण दीर्घ संधीमध्ये राहीलच आहे. सवर्ण दीर्घ संधीमध्ये अ प्लस अ इज इक्वल टू आ व्हायला पाहिजे. पण पाणिनी सेज यू शुड फॉलो मी ओनली व्हॉट आय से. त्यांनी सांगितलं नमांती नाही करायचं तर नमंती करायचं. व्हायला पाहिजे होतं नमांती, पण त्यांनी सांगितलं, पाणिनींनी सांगितलं नमांती करू नका, यू शुड फॉलो मी ओनली व्हॉट आय से. देन इट विल बी नमांती. गॉट इट. व्हायला पाहिजे होतं नियमानुसार नमांती, पण झालं नाही, झालं ते नमंती. गॉट इट. पुन्हा एकदा बघा, नमती, नमतः, नमंती. आता मला सी लावून दाखवा. कोण सांगतं? गुड, नमसी. थहा लावून दाखवा. गुड, नमथा. मला सांगा कुठे लागतात प्रत्यय धातूच्या? शेवटी. एकदम बरोबर, शेवटी. सुरुवातीला लागत नाही. प्रत्यय नेहमी धातूच्या शेवटीच लागतात. प्रत्ययांना इंग्लिश मध्ये म्हणतात सफिक्स. अँड सफिक्स ऑलवेज गोज आफ्टर द वर्ब. आणि जो पुढे असतो तो असतो उपसर्ग. उपसर्ग दॅट इज प्रिफिक्स. अँड प्रिफिक्स ऑलवेज गोज बिफोर द वर्ब. डू गेट इट? उपसर्ग आणखी तुम्हाला टॉपिक आहे. उपसर्ग हा क्रियायोगी, तुम्ही सांगेलच नंतर. प्रत्यय व्हॉट इज इट? सफिक्स. दीज आर ऑल द सफिक्सेस अँड सफिक्स ऑलवेज गोज आफ्टर द वर्ब. डू गेट इट? मागेच लागतोय हा नाही, मागेच लागतोय. मग केला आपण सी. सी लावला. नमसी. थहा केलं. नमथहा. आता मला थ लावून दाखवा बरं. नमथ. गुड. बाकीच्यांना येतंय का, समजतंय का? कारण 2च विद्यार्थी सांगतायत फक्त. तुम्ही सुद्धा करा प्रयत्न, येईल बरोबर. उच्चार केल्याने आपल्याला जास्त आणखी कॉन्फिडन्स येतो. नमथ, नमथ. आता मात्र त्यांनी उत्तम पुरुषाचं जरा वेळेला जरा वेगळं सांगितलं. पाणिनींनी काय सांगितलं, तुम्ही आता बाकीचे तुम्ही 6 लावले ना प्रत्यय, फक्त विकरण मिळवून, तसं इथे नका करू. डायरेक्ट नममी करू नका. इट इज नॉट द वे टू राईट. दिस इज रॉंग. त्यांनी पुन्हा सांगितलं सेकंड स्टेपला उत्तम पुरुषाच्या वेळेला तुम्ही तर विकरण सगळ्या ठिकाणी मिळवायचंच आहे, सगळ्या ठिकाणी. पण त्यांनी सांगितलं की उत्तम पुरुष दॅट इज फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन, सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सनच्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सेकंड स्टेपला म्हणजे फर्स्ट स्टेपला तुमचं अ राहील विकरण, सेकंड स्टेपला तुमचं राहील जास्तीचा अ, एक्स्ट्राचा अ. मग आता तुमचं विकरण मिळून तुमचा नम झालेला आहे सरळ. पहिल्या स्टेपला विकरण मिळून नम झालेला आहे सरळ. त्यांनी सांगितलं उत्तम पुरुषाच्या वेळेला तुम्ही आणखी त्याच्यात मिळवा एक्स्ट्राचा अ, एक्स्ट्रा अ. This is extra. The second step is extra a. The first step is vikarana a. Got it? मग आता इथे काय होणार आहे? नमचा अ प्लस एक्स्ट्राचा अ प्लस अ इज इक्वल टू आ. Then it will be nama. Got it? Nama. Hello, all of you. Nama. आता नमाला मी लावा. देयर इज नो प्रॉब्लेम नाउ. नमा झाला नमामी. गॉट इट? हाऊ इट हॅज बिकम. हॅलो,
नमामि. फक्त त्यांनी सांगितलं उत्तम पुरुषाच्याच वेळेला तुम्ही एक्स्ट्रा मिळवा, बाकीच्या ह्या 6 ठिकाणी नाही. मग इथे सांगा बरं वहा लावताना काय होईल? गुड. नमावहा. नमावहा. महा लावा. गुड. नमामहा. आता पूर्ण धातू बघा कसा झाला प्रत्यय लावून. से आफ्टर मी. नमती, नमतहा, नमंती प्रथम पुरुष, नमसी, नमथहा, नमथ मध्यम पुरुष, नमामि, नमावहा, नमामहा उत्तम पुरुष. पुन्हा एकदा बघा पूर्ण धातू मी हेडिंग सह लिहून देते तुम्हाला. नम धातू पहिला गण, परस्मै पद, वर्तमान काळ, लट लकार हा. त्याचा अर्थ येतो नमस्कार करणे. सगळं व्यवस्थित लिहायचं. एकवचन, द्विवचन, बहुवचन, पुरुष, नमती, नमतहा, नमंती प्रथम पुरुष, नमसी, नमथहा, नमथ मध्यम पुरुष, नमामि, नमावहा, नमामहा उत्तम पुरुष. आता विथ हेडिंग म्हणा माझ्या मागून. नम धातू हलंत लिहिलेला आहे. खाली लिहिताना तो हलंत आला का? कोण सांगेल मला हलंत आला का खाली लिहिताना? नाही. का नाही आला कोण सांगेल? का नाही आला तो? गुड. अ मिळवला. अ काय होतं बेटा? विकरण. द स्मॉलेस्ट लेटर. The smallest letter. Vikarana is the smallest letter which Panini has asked us to mix in dhatu when we join it the pratyayas or the suffix. मग नम सरळ झाला. नमती माझ्या मागे म्हणा. नमती, नमतहा, नमंती प्रथम पुरुष, नमसी, नमथा, नमथ मध्यम पुरुष, नमामि, नमावहा, नमामहा उत्तम पुरुष. आता हा नम धातू झाला. मी दुसरा धातू घेते. आता पहिल्याच गणाचा हस. हलंतच लिहिलं. का तर पाणिनीने सांगितलंय की एव्हरी वर्ड इन संस्कृत इज हलंत. हस. हस. त्याला पण त्यांनी पहिलाच गण देऊन टाकला. अंक कोणता दिला त्यांनी? त्याला पहिला. पद कोणतं दिलं त्यांनी? त्याला परस्मै पद. आपल्याला त्याला आता वर्तमान काळाच्या प्रत्यय लावायचे म्हणून आपण त्याला हेडिंग देऊया वर्तमान काळ. दॅट इज लट लकार. लट लकार. त्याचा अर्थ आहे हसणे. मला कोण सांगेल हसला प्रत्यय लावण्याच्या आधी काय मिळवणार त्याच्यात? अला काय म्हणतात? विकरण. मला सांग अच विकरण का मिळवायचं? कारण पहिल्या गणासाठी अविकरण दिलाय पाणिनी. गुड. मस्त. त्यांनी सांगितलं तुम्हाला जेव्हा जेव्हा इथे पहिला अंक दिसेल ना तर यू शुड मिक्स अ. देन इट विल बी हस फुल फॉर्म. इट विल नॉट बी हलंत देन. ओके. हस विल बी फुल. हस. स मध्ये मिळवला आहे की नाही? बाराखडे स मध्ये मिळवला.
स सरळ झालं, हस. मला आता कोण सांगताय हसला ती लावून कसं येईल? हसती. नेक्स्ट. हसता. नेक्स्ट. हसंती. दुसरं कोणीतरी सांगा. हसंती. बोला बाकीच्यांनी पण. बाकी. हससी. नेक्स्ट. गावंडे. आभास. इशिका. हसत. हे पण सांग. हसत. मला सांग प्रत्यय कुठे लागतोय? शेवटी. प्रत्यय मीन्स सफिक्स. Suffix goes after the verb in Sanskrit also and in English also. मग आता उत्तम पुरुषाच्या वेळेला आणखी काय मिळवायचं त्याच्यामध्ये? आणखी काय मिळवायचं? जास्तीचा अ, एक्स्ट्राचा अ. देन व्हॉट विल बी? हसामी. हसचा विकरणाचा अ प्लस जास्तीचा अ, हसा. हसामी. काय होईल मग इकडे? निकिता. हसावहा. बोला कोणी पण. हसामहा. पूर्ण धातू बोलून दाखवायचा. कोण सांगतं? हसती, हसतः, हसंती प्रथम पुरुष, हससी, हसतः, हसतः, हसतः मध्यम पुरुष, हसामी, हसावह, हसामह उत्तम पुरुष. गुड. विथ हेडिंग. साफरणी. हस धातू पहिला गण परस्मैपद वर्तमान काळ लट लकार हा. हसती, हसतः, हसंती प्रथम पुरुष, हससी, हसतः, हसथ मध्यम पुरुष, हसामी, हसावह, हसामह उत्तम पुरुष. पुढचा धातू घेऊया. वद. तो पण हलंत. मला सांगा वद मध्ये काय म्हणणार पहिले प्रत्येला म्हणायच्या आधी? विकरण. दुसरं कोणीतरी सांगा. ज्ञानदीप शिवाय दुसरं कोणीतरी. कोणी पण बोला. आभास. विकरण. वद कसं होईल? विकरण मिळवल्यावर वद कसं होईल? सरळ. इशिका. वदला तिला. वदती, वदतः, वदन्ति प्रथम पुरुष. वदत्सि, वदतः, वदथ मध्यम पुरुष. याच्या वेळेला काय मिळवायचं आणखी त्याच्यात? एक्स्ट्रा. एक्स्ट्रा. देन व्हॉट विल बी? वदामि, वदामी. वदाव, वदाव, वदावहा. वदावहा. वदावः, वदामः उत्तम पुरुष. विथ हेडिंग म्हणायचं आहे. कोण म्हणतो? ओके, मीच म्हणते. माझ्या मागून म्हणा. वद धातू पहिला गण परस्मैपद वर्तमान काळ वदती, वदतः, वदन्ति प्रथम पुरुष, वदसी, वदथः, वदथ मध्यम पुरुष, वदामी, वदावः, वदामः उत्तम पुरुष. तुम्हाला कॉलेजला जायचं असेल तर करू लिहू.